नागपुर के पार्टी पुलिस थाना क्षेत्र में 50 वर्षीय जगदीश विजय भांडेकर पर जानलेवा हमला हुआ। घर से बाहर सलून जाने के दौरान 3 अज्ञात हमलावरों ने लोहे की रॉड से उन पर वार किया, जिससे वे गंभीर रूप से घायल हो गए। नागपुर के पार्टी पुलिस थाना क्षेत्र से एक चौंका देने वाली घटना सामने आई है, जहां 50 वर्षीय जगदीश विजय भांडेकर पर 3 अज्ञात हमलावरों ने लोहे की रॉड से हमला कर दिया। यह मामला उस वक्त हुआ जब वे अपने घर के पास से एक्टिवा पर सवार होकर सलून जा रहे थे। गंभीर रूप से घायल भांडेकर को उनके बेटे ने तुरंत अस्पताल पहुंचाया, जहां इलाज चल रहा है। पुलिस ने अश्विन बघेल, नितेश गजापुरे और एक नाबालिग आरोपी को हिरासत में ले लिया है। प्रारंभिक जांच में पता चला है कि पहले हुए विवाद के चलते यह हमला किया गया। पुलिस अधिकारी एपीआई भागवत इस मामले की जांच कर रहे हैं और वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में आगे की कार्यवाही जारी है। पोलीस स्टेशन पार्टी काल दिनांक 11/2/2025 रोजी सकाळी 9:15 वाजता सुमारास जखमी इसम विजय भांडेकर वय 50 वर्ष हे आपल्या घरून ॲक्टिवा गाडीने बाहेर सलूनला सेविंगकरिता निघाले असताना त्यांच्या घरासमोर चौकात 3 अज्ञात व्यक्ती हे डबा धरून बसले होते आणि जसे ते चौकाजवळ आले ते गाडी अडवून त्याच्यावर एका इसमानी त्या तिघांपैकी एका इसमानी लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केला, त्यामुळे ते त्याच ठिकाणी जखमी झाले आणि त्यानंतर ते मारहाण झाल्यानंतर ते तिथले 3 इसम पडून गेले आणि त्यानंतर त्या विजय भांडेकर याला त्यांच्या मुलांनी भवानी हॉस्पिटलला भरती केलेला आहे, त्याच्यावर त्याचा उपचार चालू आहे। त्यांचा मुलगा मंथन विजय भांडेकर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारडी येथे त्या 3 व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न कलम 109 अन्वयी त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यातले ते 3 मुलं आहेत, अश्विन बघेल आणि नितेश गजापुरे हे आणि त्याचे एक सोबती विधी संघर्षित बालक आहेत। असे 3 मुलांना ताब्यात घेण्यात आला काल आमच्या पारडी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने आणि त्यांना त्यापैकी 2घांना अटक केलेली आहे आणि एक जो विधी संघर्ष बालक आहे त्याला बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलेले आहे। आज त्यांना कोर्टात पेश करून पुढील तपास करण्यात येणार आहे। याच्यात एकंदरीत जे त्यांचं भांडणाचं कारण होतं की रात्रीला ते 3 मुलं एका ठिकाणी काहीतरी पांटेल्यावर होते, त्याच्यात बाचाबाची झाली होती, त्या कारणानं त्यांनी मारहाण केली असं समोर येत आहे। याचा अधिक तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास एपीआय भागवत करत आहेत। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अजून तपास सुरू आहे।